स्ट्राइक एंडवर सुमित डोंगडे आणि नॉन स्ट्राइक एंडवर अबू म्हात्रे. नक्कीच स्ट्राइक कोण करणार, नॉन स्ट्राइक एंडला कोण येणार हे आपल्याला वेळेनुसार कळेल. नक्कीच स्ट्राइक एंडवर अबू आहे, नॉन स्ट्राइक एंडवर सुमित. आणि गोलंदाजी मार्कवर निश्चितच गोलंदाजीचा मारा करण्यासाठी सज्ज होतोय चला. पंच सामना सुरू करायचा आहे. तर दुसऱ्या फेरीतला हा अंतिम सामना असेल. मयूर वाघमारेच्या हातात पहिलं षटक दिलंय कर्णधार योगेश पेंडकरने. आणि स्ट्राइक एंडवर असलेला फलंदाज अबू म्हात्रे देखील एक मोठा फलंदाज आहे, एक नावाजलेला फलंदाज आहे. नक्कीच एक चांगलं बॅटल पाहायला मिळेल, चांगली लढत पाहायला मिळेल, चांगला महामुकाबला पाहायला मिळेल. पहिलाच चेंडू घेऊन मयूर वाघमारे सज्ज होईल, सामना करेल अबू म्हात्रे. निश्चितच मित्रांनो, या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर स्पर्धेमध्ये विजयी होणं म्हणजे एक मानाची गोष्ट आहे. आणि हीच गोष्ट कायम ठेवण्यासाठी या ठिकाणी जर पाहिलं तर दोन्ही संघ जद्दोजहद करताना दिसतील. दोन्ही संघ जर पाहिलं तर चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण करताना दिसतील. आणि निश्चितच गोलंदाजी मार्कवर आयकॉनिक गोलंदाज मयूर वाघमारे पहिलं षटक घेऊन. पहिल्याच चेंडूवर अबू म्हात्रेची नक्कीच एज घेतली आणि चेंडू गेला थेट यष्टीरक्षकाच्या हातात. पहिला गडी गारद झाला पहिल्याच चेंडूवर जय हनुमान सर्वे संघाचा. आणि नक्कीच पहिल्याच चेंडूवर ब्रेक थ्रू दिला तो म्हणजेच मयूर वाघमारेनं. डीजे मास्टर डीजे या ठिकाणी पहिल्याच चेंडूवर नक्कीच मयूर वाघमारेनं दाखवून दिलंय की आयकॉनिक खेळ काय असतो आणि का हा खेळाडू एवढ्या लांब खेळायला जातो किंवा एवढ्या लांब खेळायला आलाय. निश्चितच पहिल्या चेंडूवर मयूर वाघमारेने जर पाहिलं तर विकेट मिळवलाय. अक्षय म्हात्रे सारखा महत्त्वाचा खेळाडू जो सर्वे संघाचा एक मोठा खेळाडू आहे त्याला बाद केलंय. आणि नक्कीच आता मात्र त्याची जागा भरून काढण्यासाठी आलेला फलंदाज समर्थ कडू. यावेळी मात्र फुल टॉस चेंडू होता. नक्कीच समर्थ कडू स्वतःवर नाराज असेल कारण चेंडूला पाहिजे तिथे मारू शकला असता, पण निश्चितच चेंडू आणि बॅटचा तेवढासा संपर्क झाला नाही. कारण देखील तेच आहे की मयूर वाघमारेकडे जो पेस आहे तो पेस निश्चितच या ठिकाणी काही खेळता आला नाही. आणि त्यामुळे जर पाहिलं तर या चेंडूला एकच धाव घेता आली आणि एका धावेच्या साह्याने धावफलकावर पहिली धाव लागली ती म्हणजेच जय हनुमान सर्वे संघाची. धावसंख्या झाली ती म्हणजेच 2 चेंडू आणि 1 बाद 1. अप्रतिम खेळ या दोन्ही संघांकडे आहे, अप्रतिम खेळाडू या दोन्ही संघांकडे आहेत. फक्त नक्कीच या दोन्ही संघांना आता मात्र आपला खेळ आणि आपलं पोटेन्शियल या ठिकाणी दाखवणं गरजेचं आहे. पुढला चेंडू घेऊन मयूर वाघमारे सज्ज होईल, सामना करेल तो म्हणजेच सुमित धोंगडे. नक्कीच जर पाहिलं तर सुमित धोंगडेकडे देखील क्षमता आहे आणि मयूर वाघमारे सारख्या गोलंदाजाला पेस करणं त्याला चांगल्या प्रकारे जमतं. यावेळी मात्र नक्कीच जर पाहिलं तर एक चांगला फटका आलाय. चेंडूला मिडविकेट सीमारेषच्या दिशेने पाठवलंय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे त्यामुळे जर पाहिलं तर जरी मिडविकेट रिजनला चांगला फटका आला असला तरी देखील अवघी एकच धाव ही सर्वे संघाच्या खात्यात जमा होईल. समोरचा संघ एवढा बलाढ्य संघ आहे की कालच्या दिवसात थर्ड संघासमोर खेळताना याच महाड संघाने फक्त फरक एवढा की तेव्हा 4 आयकॉन नव्हते, परंतु तरी देखील याच महाड संघाने आणि याच योगेश पेंडकरनं तब्बल 89 धावा चेस केल्या होत्या. आणि निश्चितच जर या संघासमोर आपल्याला टिकायचं असेल तर नक्कीच सर्वे संघ आपल्याला देखील जास्तीत जास्त धावा धावफलकावर लावणं गरजेचं आहे. तत्पूर्वी हा चांगला फटका आला, इनसाइड आउट चेंडूला पाठवून दिलंय वाडिश लॉंग ऑफ रिजनला. त्या ठिकाणी जर पाहिलं तर आउटफील्ड थोडी स्लो आहे, क्षेत्ररक्षक पोहोचू शकलाय, बॉल अडवलाय, बॉल फेकलाय. तोपर्यंत या चेंडूवर 2 धावा या धावून पूर्ण केल्या गेल्यात. 2 धावांच्या साह्यानं धावसंख्या झाली ती म्हणजेच 3. हा चेंडू देखील चांगला चेंडू, तेज तर्रार चेंडू, अप्रतिम चेंडू, अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन गोलंदाज मयूर वाघमारेच्या माध्यमातून होत आहे. धावसंख्या 4 झालेली आहे.
चेंडू पाच झालेत. आता मात्र अंतिम चेंडू असेल. षटकामधील गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज मयूर वाघमारे. यावेळी मात्र चांगला फटका आलाय. नक्कीच ज्या चेंडूची वाट पाहत होता फलंदाज समर्थ कडू तो चेंडू मात्र या ठिकाणी फायनली भेटला आणि चेंडूला पाठवून दिलं स्ट्रेट लॉंग ऑफ सीमा रेषा पार चौकार. डीजे या ठिकाणी मात्र जय हनुमान सर्वे संघासाठी खलनायक ठरलाय तो म्हणजेच मयूर वाघमारे. शेवटचा चेंडू जर सोडला तर इतर कोणत्याही चेंडूवर मोठा फटका मारण्याची संधी मात्र मयूर वाघमारेनं समोरच्या संघाला दिली नाही. आणि जर पाहिलं तर अबू म्हात्रे जो या संघाचा एक महत्त्वाचा भाग होता त्या अबूला मात्र पहिल्या चेंडूवर बाद करून तंबूत पाठवलं. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटका अखेर धावसंख्या झाली ती म्हणजेच 1-8. आता मात्र गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विश्वजित ठाकूर. नक्कीच मित्रांनो तुम्ही जर सर्वांनी जर पाहिले असाल तर दुबईमध्ये जी 10 PL होते त्या 10 PL मध्ये जर पाहिलं तर इंडिया आणि पाकिस्तान असा टेनिस क्रिकेटचा सामना झाला होता. आणि त्या सामन्यामध्ये देखील याच विश्वजित ठाकूरनं भारतीय संघासाठी खेळताना पहिलं षटक हाताळलं होतं. नक्कीच तोच विश्वजित ठाकूर त्या संघामध्ये योगेश पेंडकर देखील आपल्याला खेळताना दिसला होता. निश्चितच तोच विश्वजित ठाकूर या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय पुढचं षटक घेऊन. पहिल्याच चेंडूला विश्वजित ठाकूरवर आक्रमण केलंय परंतु टाइम ॲक्युरेट झालं नाही. चेंडू हवेत गेला आणि झेल खाली एक चांगला क्षेत्ररक्षक आहे मयूर वाघमारे स्वतः आला, झेल टिपला आणि इथे मात्र फलंदाज बॅक टू द पेव्हिलियन. नक्कीच यासिन सर, गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्स. आता हे नाव मी का घेतलं तर हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या दोन आयकॉनिक खेळाडू ज्या दोन संघांमध्ये खेळतात. आणि आज जर पाहिलं तर विश्वजित ठाकूर आणि अभिजित ठाकूर निश्चितच हे दोन आयकॉनिक खेळाडू नक्कीच जर पाहिलं तर एकमेकांच्या समोर खेळताना दिसत आहेत. आज असं पाहिलं तर अशा दोन जोड्या आहेत, एक विश्वजित ठाकूर एक अभिजित ठाकूर आणि सोबत पाहिलं तर किरण पवार आणि अक्षय पवार ही एक जोडी आज आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच पुढचा चेंडू घेऊन विश्वजित ठाकूर सज्ज होईल. यावेळी मात्र त्यावर अप्रतिम झेल टिपला मयूर वाघमारेनं. त्यानंतर पाहिलं तर अगदी यॉर्कर लेंथवर टाकलेला चेंडू होता आणि मधला स्टंप उखडला तो म्हणजेच फलंदाज समर्थ कडूचा. आणि आता मात्र नवीन आलेला फलंदाज असेल तो म्हणजेच निखिल धारवे, मॅन फ्रॉम सर्वा. हा देखील एक चांगला फलंदाज आहे. मागच्या सामन्यात देखील चांगली सुरुवात करून दिली होती आपल्या संघाला आणि धावा चेस करण्याचं जे प्रेशर होतं ते प्रेशर रिलीज केलं होतं. तोच खेळाडू तोच निखिल या ठिकाणी मात्र आता विश्वजित ठाकूरला फेस करण्यासाठी तयार आहे. विश्वजित ठाकूर मात्र जर पाहिलं तर ऑन हॅट्रिक असेल. पहिल्या दोन चेंडूंवर जर पाहिलं तर 2 गडी गारद केलेत ते म्हणजेच विश्वजित ठाकूरनं. पुढला चेंडू घेऊन विश्वजित ठाकूर सज्ज होईल. सामना करेल निखिल धारवे. यावेळी मात्र नक्कीच रिस्पेक्ट दिलाय, सन्मान दिलाय. आणि सन्मान काय असतो म्हटलं जातं पुष्पा कभी झुकेगा नाही. लेकिन मित्रांनो वाकावं लागतं, झुकावं लागतं. चांगल्या गोलंदाजांना सन्मान द्यावा लागतो कारण चांगला गोलंदाज जेव्हा गोलंदाजी करत असतो तेव्हा फलंदाजाला नक्कीच त्याला सन्मानपूर्वक खेळावं लागतं आणि तोच सन्मान या ठिकाणी पाहायला मिळतोय.
पुढचा चेंडू अप्रतिम चेंडू, आणखी एक चांगला चेंडू. विश्वजित ठाकूरचा क्लास या सर्व्याच्या मैदानावर आज पेश करताना दिसतोय. सर्व ताकद आज विश्वजित ठाकूरनं पुन्हा एकदा पणाला लावलेली दिसते. 4 चेंडूंवर जर पाहिलं तर एकही धाव खर्च केलेली नाही आहे. 2 महत्वाचे गडी गारद केलेत आणि हे सर्व्याचं मैदान असं आहे जे मैदान बॅटिंग फ्रेंडली मानलं जातं. आणि या असल्या खेळपट्टीवर जर पाहिलं तर विश्वजित ठाकूरनं आपली कमाल दाखवली. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू मात्र हवेत आहे. पुन्हा एकदा झेल खाली क्षेत्ररक्षक असणार का? नक्कीच आहे आणि अप्रतिम झेल फिरोज शेखच्या माध्यमातून त्या ठिकाणी टिपला जातोय. पुन्हा एकदा संधी डीजे मास्टरला. मोठ्या भावाला फेस एकमेकांना करायला नक्कीच संधी मिळालेली आहे. दोन्ही आयकॉनिक खेळाडू आहेत. समोर अभिजित ठाकूर गोलंदाजी मार्कवर विश्वजित ठाकूर नक्कीच एक वर्ल्ड क्लास खेळाडू आणि दुसरा देखील त्याचाच छोटा भाऊ, अशी ही बॅटल असेल. आणि जर पाहिलं तर 5 चेंडू विश्वजित ठाकूरनं फेकलेले आहेत आणि या मैदानावर ज्या मैदानाला बॅटिंग फ्रेंडली मैदान मानलं जातं त्यावर एकही धाव या 5 चेंडूंवर खर्च नाही. हा चेंडू देखील निर्धाव चेंडू, एकदा जोर आणि या संपूर्ण टुर्नामेंटची ही पहिली मेडन ओव्हर असेल आणि ती मेडन ओव्हर आली कोणाकडून तर या संपूर्ण टुर्नामेंटचा बेस्ट बॉलर जरी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही अशा विश्वजित ठाकूर कडून. कारण जर भारतीय संघाचा विचार केला तर टेनिस क्रिकेटमधील भारतीय संघाचा हा सलामीचा गोलंदाज आहे आणि अशा गोलंदाजाकडून अशा प्रकारचं अप्रतिम षटक पडणं म्हणजे नक्कीच मित्रांनो अशा गोलंदाजीच्या प्रदर्शनाची प्रत्येकाला एक आशा होती आणि ती आशा आज विश्वजित ठाकूरनं पूर्ण केलेली आहे. निश्चितच दुसरं षटक विश्वजित ठाकूर हाताळण्यासाठी आला होता. 3 गडी गारद केले, एकही धाव आपल्या षटकामध्ये खर्च केली नाही. धावसंख्या स्थिरावली ती म्हणजेच 8 वर. नक्कीच जर पाहिलं तर अप्रतिम गोलंदाजीचा नमुना पेश केला. पहिल्या 2 चेंडूंवर 2 गडी बाद केले, त्यानंतर 2 चेंडू निखिलला बीट केले. पुढच्या चेंडूवर निखिल बाद झाला आणि शेवटच्या चेंडूला देखील रिस्पेक्ट दिला तो म्हणजेच अभिजित ठाकूरनं. आता मात्र स्ट्राईक एंडवर फलंदाज झालाय राज धारवे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज फिरोज शेख. यावेळी पहिला चेंडू लोवर फुल टॉस होता. नक्कीच चांगला फटका राज धारवेच्या माध्यमातून 1 बाउन्स. चेंडू जातोय सीमा पार. डीजे मास्टर. विश्वजित ठाकूर म्हणजे नक्कीच जर पाहिलं तर 1983च्या वर्ल्ड कपमधला वेस्ट इंडिजचा मायकल होल्डिंग याची ओळख करून दिली. कारण अतिशय तेज तर्रार गोलंदाजी आणि फलंदाजांना न समजणारी भयानक अशी गोलंदाजी. तत्पूर्वी फिरोज शेख सुद्धा अगदी तेज तर्रार गोलंदाज आहे. पहिल्या चेंडूवर लोअर फुल टॉस चेंडूला चौकार खाल्ल्यानंतर नक्कीच कुठेतरी कमबॅक करण्याच्या प्रयत्नात होता फिरोज शेख आणि त्यात यशस्वी देखील झालाय. या चेंडूवर कोणत्याही प्रकारची धाव नाही. धावसंख्या स्थिरावली 12 वर. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा फिरोज सज्ज होईल. सामना करेल राज धारवे. नक्कीच या संघाची जर फलंदाजीची डेप्थ पाहिली तर सुरुवातच होते किरण पवार आणि योगेश पेंडकर यांच्याकडून. आणि गोलंदाजीत देखील पाहिलं तर मयूर वाघमारे, विश्वजित ठाकूर, फिरोज शेख. काय गोलंदाजी आहे मित्रांनो. प्रत्येक बाबतीत हा अष्टपैलू संघ आहे आणि अशा संघासमोर खेळताना नक्कीच कुठेतरी एक टेन्शन असतं आणि ते टेन्शन दिसून येत आहे. हा देखील चांगला चेंडू. नक्कीच राज धारवेला कोणत्याही प्रकारे बॅट आणि चेंडूचा संपर्क करता आला नाही. चांगला खेळाडू आहे राज धारवे. जर पाहिलं तर सर्व्याचा लोकल बॉय आहे परंतु तरी देखील चांगली खेळी ज्याला करणं जमतं असा राज धारवे या ठिकाणी मैदानावर स्थिर आहे. पुढचा चेंडू यावेळी मात्र इनसाइड आउट. चांगला फटका राजच्या बॅट मधून येतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषा पार. चेंडू जातोय 6 धावांसाठी. षटकार डीजे मास्टर.
यावेळी मात्र पुन्हा एकदा चांगला फटका आलाय. चेंडूला अलॉंग द कार्पेट खेळून काढलाय. वाईडिश लॉंग ऑन रिझनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. 2 धावा या चेंडूवर धावून पूर्ण केल्या. परंतु 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 नक्कीच थोडीशी गडबड झाली. निश्चितच जर पाहिलं तर अप्रतिम असं हे मैदान आहे आणि या मैदानावर कधी कधी मातीमध्ये पाय स्लिप होतो आणि त्या क्षेत्ररक्षकाचं देखील तेच झालेलं या ठिकाणी दिसलं. नक्कीच चांगला खेळ आहे या महाड संघाकडे. या चेंडूवर 2 धावा आल्या. पुढचा चेंडू घेऊन एकदा गोलंदाज सज्ज. हा चेंडू देखील तेज तर्रार फेकलाय. फिरोज शेखनं देखील नक्कीच समोरच्या संघाला बुचकाळ्यात पाडलंय. विचार करायला भाग पाडलंय. या षटकामध्ये पाहिलं तर 20 धावांपर्यंत मजल मारू शकला तो म्हणजेच सर्वे संघ. या षटकात तब्बल 12 धावा आल्या. पहिल्या षटकाचा विचार केला तर मयूर वाघमारेचं षटक होतं, त्यात 8 धावा आल्या, 1 गडी गारद झाला. दुसरा षटक म्हणजे एक स्वप्न होतं या मैदानावरचं, कारण जिथे बॅटिंग फ्रेंडली विकेट मानली जाते, जी विकेट आपण फलंदाजांसाठी अनुकूल मानतो, त्या विकेटवर जर पाहिलं तर विश्वजित ठाकूर सारख्या वर्ल्ड क्लास गोलंदाजानं एक मेडन षटक फेकलं, 3 गडी गारद केले आणि जर पाहिलं तर तिसऱ्या षटकात फिरोज शेखनं नक्कीच 12 धावा खर्च केल्या. पुढचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर अनुज सज्ज होईल. नक्कीच यासिन सर, सर्वात महागडं षटक आत्तापर्यंत ठरलंय फिरोज शेखचं आणि ते फक्त 12 धावांचं आहे. म्हणजे काय गोलंदाजीची डेप्थ आहे या गोलंदाजांकडे. पहिलाच चेंडू डीजे मास्टरला पुन्हा एकदा संधी दिली, ती म्हणजेच अनुजनं. कमॉन डीजे. डीजे नवीन आलेला फलंदाज असेल तो म्हणजेच सुजल. नक्कीच जर पाहिलं मित्रांनो तर काय गोलंदाजी केलेली आहे या महाड संघाच्या गोलंदाजांना. निश्चितच अप्रतिम खेळ या ठिकाणी सादर केलाय. गोलंदाजीचं प्रदर्शन अप्रतिम सादर केलंय आणि पहिल्या चेंडूवर अनुजनं देखील विश्वजितच्या पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजीचा मारा केलाय. अचूक मारा होता आणि पहिल्या चेंडूवर अभिजित ठाकूरचा क्लीन बोल्ड उडवला. पुढचा चेंडू घेऊन अनुज सज्ज होईल. सामना करील फलंदाज सुजल. यावेळी हा देखील चांगला चेंडू होता. नक्कीच जर पाहिलं तर इथे मात्र स्वतःची विकेट सॅक्रिफाईस करतोय सुजल. राज धारवेला स्ट्राईकवर आणायचं होतं आणि नक्कीच याच गोष्टीचा विचार करताना सुजलनं आपली विकेट सॅक्रिफाईस केली आणि नक्कीच सर्व संघ मात्र आता पूर्णपणे बॅकफूटवर आलाय, कारण 4ही आयकॉन बाद झालेत. लोकल बॉईज आता या ठिकाणी खेळताना दिसत आहेत. नक्कीच ज्या असतील अशा अपेक्षा काही ज्या शिल्लक राहिलेल्या आहेत त्या सर्व फक्त राज धारवेवर आहेत. राज धारवेकडे एक क्षमता आहे, मोठे फटके मारण्याचं पोटेन्शियल आहे, परंतु समोर फक्त 4 चेंडू बाकी आहेत आणि गोलंदाजी मार्कवर देखील मारा करण्यासाठी अनुज या ठिकाणी सज्ज होतोय. पुढचा चेंडू घेऊन अनुज सज्ज होईल. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. फटका फसलाय. झेल खाली. क्षेत्ररक्षक झेल पहिल्या अटेम्प्ट मध्ये नाही, परंतु दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये यशस्वीरित्या टेकला गेला आणि इथे मात्र आणखी एक फलंदाज राज धारवेच्या रूपात बाद होऊन तंबूत परतला. संधी पुन्हा एकदा डीजे मास्टरला. अनिश आणि गणेश अशी नवीन जोडी आहे. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. यावेळी जर पाहिलं तर नक्कीच या चेंडूवर 1 धाव येईल आणि एका धावेच्या साह्यानं धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या होईल 21. नक्कीच पाहिलं तर 3 चेंडू पहिले टाकले होते, त्या 3ही चेंडूंवर विकेट आले होते, परंतु दुसरा विकेट जो होता तो दुसरा विकेट रनआउटच्या स्वरूपात होता, त्यामुळे हॅट्रिक तर होऊ शकली नाही. ओव्हर हॅट्रिक किंवा टीम हॅट्रिक म्हणू शकतो. इथे मात्र हा देखील एक चांगला चेंडू होता. गुडलेन स्पॉटवरून चेंडूनं वेग घेतला आणि चेंडू फिरला
नक्कीच चेंडू समावला. यष्टीरक्षक किरण पवारच्या हातात निर्धाव चेंडू. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अनुज सज्ज. हा देखील एक अप्रतिम चेंडू आहे. एक धाव फक्त या षटकामध्ये खर्च झाली आणि अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन अनुजच्या माध्यमातून झालं. नक्कीच अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन झारा 11 महाड संघानं केलं आणि निश्चितच जर पाहिलं तर पहिल्या इनिंग अखेर धावसंख्या धावफलकावर लागली ती म्हणजेच फक्त आणि फक्त 21. जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 24 चेंडू आणि 22 धावांची गरज. म्हणजे तसं पाहायचं झालं तर 6चा रन रेट त्याच्या देखील खालची ही धावसंख्या आपल्याला ठेवावी लागणार आहे आणि नक्कीच या धावा डिफेंड करणं म्हणजे खूप महागडं ठरणार आहे किंवा खूप कठीण असणार आहे ते म्हणजेच जय हनुमान सर्वे संघासाठी. परंतु म्हटलं जातं नथिंग इज इम्पॉसिबल. जर तुम्ही एवढ्या धावा समोरचा संघ तुम्हाला रोखत असेल तर तुम्ही देखील त्या संघाला रोखण्याची क्षमता ठेवता. निश्चितच समोरच्या संघामध्ये बलाढ्य खेळाडू असतील परंतु आपण देखील एक खेळाडू आहात आणि याच खेळाडूपणाने जर आपण खेळलात तर या धावा देखील आपल्याकडे डिफेंड होऊ शकतात. पाहूया काय होणार या सत्रामध्ये, कशा प्रकारची गोलंदाजी होणार. कारण फलंदाजीत बॅकफूटवर सापडलेला सर्व संघ गोलंदाजीत स्वतःला फ्रंट फूटवर आणतोय का, गोलंदाजीत स्वतःला सावरतोय का आणि निश्चितच कशा प्रकारे त्यांना दाद देतोय तो म्हणजेच झारा 11 महाड संघ कोणता पवित्रा वापरून या धावा चेस करण्याचा प्रयत्न करणार हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवर पुन्हा एकदा आमंत्रित करतो यासीन मर्चंट सर यांना. धन्यवाद वेदांत. अगदी सोपं आव्हान आपण पाहतोय. फक्त 22 धावांची गरज. जिंकण्यासाठी निर्धारित 4 षटकांचा हा सामना. सर्व फलंदाजांनी इथे अगदी खराब कामगिरी किंवा सुमार कामगिरी केलेली आपल्याला पाहायला मिळाली. परंतु तरीही प्रेक्षक आपण पाहतोय सामना पाहण्यासाठी अगदी उत्सुक आहेत. अंदाज आहे पूर्ण भारत वर्षात ते योगेश पेंडकर आणि त्याच वेळेस त्याचा साथीदार या वर्षामध्ये अगदी तोफानी फॉर्मात असलेला किरण पवार. याच वर्षी आपण पाहतोय, आपण पाहिलं असेल रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये सुद्धा एक बाईक आपल्या नावावर ज्याने केली होती तो किरण पवार. त्याचप्रमाणे मुरुड जंजिरा क्रिकेट असोसिएशनमध्ये उत्कृष्ट फलंदाज ठरलेला किरण पवार. अनेक स्पर्धेमध्ये आपल्या बॅटचा तडाखा ज्यानं दाखवला तो किरण पवार सलामीचा फलंदाज म्हणून इथे अवतरित झालेला आहे. परंतु या मंडळाची अर्थातच मंडळाचे मी आभार व्यक्त करतोय, त्यांची नक्कीच प्रशंसा करेन. कारण एक छोटंसं गाव, सुंदर गाव, जिथे संपूर्ण महाराष्ट्रामधून अनेक टुरिस्ट इथे येत असतात समुद्राचा आनंद घ्यायला. इथलं नारळ पाणी, त्याचप्रमाणे ताडीसुद्धा फेमस आहे, माडीसुद्धा फेमस आहे. त्याचप्रमाणे मच्छी, जे खवय्ये आहेत त्यांच्यासाठी इथे मच्छीची व्यवस्था अगदी पद्धतशीरपणे केली जाते. आणि या अशा गावामध्ये आपण पाहतोय की मोठी स्पर्धा. चलिए मैच शुरू हो चुका है और किरण पवार यहां पे बरसते हुए पहली गेंद को खेल दिया है डीप पॉइंट सीमा रेखा के बाहर. 6 रन, मात्र 22 रनों की जरूरत. और यहां पे पहली गेंद पर किरण ने आसमान दिखाया है समर्थ कड़ू को. जी हां, इसमें दबा फिर से एक बार बहुत ही बढ़िया स्ट्रोक सीधे बल्ले से खेला हुआ स्ट्रेट ड्राइव जिसे कहा जाएगा. गेंद फिर से एक बार सीमा रेखा की बाहर. 4 रन. हम इस मैच में लाइव देख रहे हैं या
एक्शन रिप्ले देख रहे हैं। हर गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक, पहली गेंद पर छक्का, दूसरी गेंद के ऊपर चौका, तीसरी गेंद के ऊपर फिर से एक बार छक्का। कुल मिला के रनों की संख्या 16 रन 3 गेंदों में। जी हां, फिर से एक बार हवा में गेंद जरूर है मगर डीप कवर के ऊपर से फिर से एक बार गेंद सीमा रेखा के बाहर। 6 रन और इसी के साथ 22 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं और ये मैच 4 ही गेंदों में जीत लिया है बल्लेबाजी करने वाली टीम ने। बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक। और बहुत बड़ी मैं आपका शुक्रिया अदा करना चाहूंगा इस मित्र मंडल की जानिब से कि उन्होंने हमारा यहाँ पे वक्त बचाया, क्योंकि वक्त की कमी हमें बहुत थी। आणि यानंतर होणाऱ्या सामन्याचा टॉस करण्यासाठी आपण व्यासपीठाकडे यायचं आहे। चला आपण लवकरात लवकर टॉस करण्यासाठी या। गावदेवी चिकनी आणि झारा 11 महाड या दोन संघादरम्यान हा सामना रंगणार आहे। गावदेवी चिकनी